जगतजननी आदिशक्त्यै नमो नमः। वंदे मातरम। भारत माता जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा। मित्रांनो, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि तो गौरवशाली इतिहास आपण शिकला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे आणि त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या भविष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला इतिहास नक्की मदत करेल। जो माणूस इतिहास विसरतो ना, त्याच्या पायाखालचा भूगोल बदलतो आणि म्हणून आपण नेहमी जागृत असलं पाहिजे। इतिहासाकडून आपल्याला अनेक घटना अशा असतात की त्या खूप काही शिकवून जातात। मग इतिहासात घडलेल्या चुका त्या पुन्हा आपल्या आयुष्यात होता कामा नये। असं म्हणतात, तो चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो मोठा माणूस, आणि ती चूक पुन्हा कधीही करत नाही तो देव माणूस असतो। आणि म्हणून इतिहास तुम्हाला त्या चुका दाखवत असतो किंवा अनेक चांगले मार्ग दाखवत असतो, तुम्हाला प्रेरणा देत असतो, तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आहे ना तुम्हाला मार्गदर्शन करत असतो। आणि म्हणून इतिहासाची ओळख करून घेणं आज प्रत्येक तरुणाची, नागरिकांची गरज आहे। प्रत्येक नागरिकांनी ही इतिहासाची ओळख करून घेतली पाहिजे। कमीत कमी महाराष्ट्राचा इतिहास तरी जाणून घेतला पाहिजे। बघा, स्वराज्याचा पाया जर कोणी रचला असेल तर तो शहाजी राजांनी रचला। आता मागच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव आणि बाळ शिवाजी राजांच्या संदर्भातली माहिती घेतली। नंतर आणि गडावरून शिवनेरीवरून महाराज 1 मार्च 1630 रोजी बऱ्हाणपूरकडे गेले, कारण दिल्लीचा बादशाह शहाजहान हा निजामशाही संपवण्यासाठी स्वतः आला होता। त्याला निजामशाही ताब्यात घ्यायची होती। निजामशाही ताब्यात आली की परत आदिलशाही, कुतुबशाही या सगळ्या भागामध्ये दख्खन पूर्णपणे त्याला जिंकून घ्यायचा होता आणि दख्खणेवरती मोगलांचं साम्राज्य त्याला निर्माण करायचं होतं। त्यासाठी तो दख्खणेमध्ये आला होता। शहाजीराजे मोगलांची चाकरीत होते, 5000 सरदार होते आणि तिथं गेल्यानंतर तिथे एक षडयंत्र अशा प्रकारे रचलं गेलं की निजामशाही आपल्याला संपवायची। बरं, निजामशाही संपवायची, त्याला जबाबदारी कोणाकडे देण्यात आली तर महाबत खान आणि त्याचा मुलगा खान जमान, तर त्याच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली। आता शूरवीर पराक्रमी सरदार होते शहाजीराजे, है ना। निजामशाहीच्या काळामध्ये निजामशाहीला मोठं करण्यासाठी, निजामशाहीला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी शहाजीराजे आणि त्यांच्या वडिलांनी केलं होतं आणि जबाबदारी कुणाला दिली? महाबत खानाला दिली। ठीक आहे, परंतु शहाजीराजे अत्यंत बुद्धिमान होते, शूर होते, पराक्रमी होते, मुत्सद्दी होते। त्यांनी पुढचे धोके ओळखले आणि त्यांनी निजामशाही वाचवण्याचा संकल्प केला आणि आदिलशहाला पण सांगितलं की तुम्ही निजामशाही वाचवण्यासाठी मला मदत करा। आता आदिलशहाला असं वाटलं की आज तो मोगल बादशाह शहाजहान हा निजामशाही बुडवायला आलाय, उद्या निजामशाही बुडवल्यानंतर तो आदिलशाही बुडवेल। आपण मोगलांना या ठिकाणी दक्षिणेतून हाकलून लावलं पाहिजे आणि त्यासाठी शहाजी राजांना मदत करायला हरकत नाही। आणि मग शहाजी राजांना मदत करण्यासाठी आदिलशहाने आपले सरदार पाठवले। त्याच्यामध्ये मुख्य सरदार होते मुरार जगदेव, ज्यांना आदिलशहाच्या दरबारी राजाधिराज ही पदवी होती। अत्यंत शूरवीर पराक्रमी पुरुष होता तो। आणि त्याचबरोबर रणदुल्ला खान आणि आणखीन मराठी सरदार आणि आदिलशहाचे सरदार त्यांनी आदिलशहाने या आपल्या शहाजी राजांच्या मदतीसाठी पाठवले। आता लढाई निजामशाही वाचवण्यासाठी आदिलशहा आणि शहाजी राजे लढत होते। त्यांनी दौलताबाद किल्ल्यास काय दिला? वेढा दिला। कोणी? महाबत खानाने। आता मोगलांचा वेढा पडला दौलताबादला। दौलताबाद ही राजधानी आहे निजामशाहीची। आता
निजामशाही वाचवण्याचे संपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा ही शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार करत होते. वेढा पडला आणि त्या वेढ्यामध्ये काय झालं की जो बादशाह होता निजाम शाह हुसेन, बादशाह शाह हुसेन आणि त्याचा वजीर हा फतेह खान, हे दोघे काय झाले, अटकेत पडले. म्हणजे मोगल सरदार महाबत खानाने बादशाहलाच अटक केली आणि वजीराला पण अटक केली. आता फतेह खान पण अटक झाला आणि हा बादशाह शाह हुसेन पण अटक झाला. बादशाहच अटकेत आल्यामुळे निजामशाही असं महाबत खानाला वाटलं आणि आपण आता निजामशाही संपूर्ण ताब्यात घेतली असं त्याला वाटलं. पण त्याच वेळी आता आदिलशाहलाही वाटलं की आपण हरलो, परंतु शहाजी राजांनी फार मोठी खेळी केली आणि त्यांनी एक संदेश पाठवला. शहाजी राजांनी या आपल्या मुरार जगदेव यांच्या माध्यमातून आदिलशाहला संदेश पाठवला की तुम्ही मला मदत करा, तुम्ही जर मला मदत केली तर निजामशाही पुन्हा आम्ही उभी करू. सर्वांना आश्चर्य वाटलं की कसं काय शक्य आहे. मग शहाजी राजांनी काय सांगितलं, जगदेव जे आहेत पंडित मुरार जगदेव यांना सांगितलं की एक राजधानी दौलताबाद गेली म्हणून काय झालं, आणि त्या दौलताबादचा जो शाह हुसेन होता तो कैदेत पडला म्हणून काय निजामशाही संपली का. आपण काय करू, नवीन बादशाह तयार करू आणि नवीन राजधानी तयार करू आणि नवीन निजामशाही पुन्हा उभी करू. तुम्ही फक्त मला मदत करा. आणि हे मुरार जगदेव आहेत त्यांना पटलं आणि आदिलशहाला सुद्धा ते पटलं. आदिलशहाने संपूर्ण ताकद आहे ना ही शहाजी राजांच्या मागे लावली. आणि इथून पुढे परत काय केलं, शहाजी राजांनी एक डाव टाकला, असा डाव टाकला की पुन्हा राजधानी तयार करायची, पुन्हा बादशाह तयार करायचा आणि पुन्हा निजामशाही उभी करायची. जेवढा प्रांत हा मोगलांनी जिंकलेला आहे तो पूर्ण सगळा मोठा भाग पुन्हा परत जिंकून घ्यायचा. अशा प्रकारची व्यूहरचना, अशा प्रकारचं आहे ना शौर्य गाजवण्याची तयारी आहे ना शहाजी राजांनी सुरू केली. शहाजी राजांनी पटकन निर्णय घेतला. ह्या शहाजी राजांना सगळ्या इत्तंभूत माहिती होती निजामशहाची. निजामशहाचा एक वंशज जीवधन किल्ल्यावर होता. शहाजी राजे लगेच तिथे गेले, त्याला ताब्यात घेतला. त्याचं नाव होतं मूर्तिजा. त्या मूर्तिजाला ताब्यात घेतलं. त्याचा जे काही विधी होता तो सगळा विधी करून त्याला बादशाह बनवलं आणि त्याला निजामशहा बनवून टाकला. तो छोटा होता, त्याला गादीवर बसवलं आणि शहाजी राजे त्या ठिकाणी निजामशाही चालवू लागले. आणि जेवढा प्रांत मोगलांनी निजामशाहीचा जिंकला होता तो सगळा भाग आहे ना शहाजी राजाने पुन्हा जिंकून घेतला आणि निजामशाही पुन्हा स्थापन केली. आता हे सगळं बघितल्यानंतर त्या शहाजहानला अत्यंत राग आला. शहाजहान बादशाहला खूप राग आला. बरं तो तिथं होता का, तर नव्हता. बुरहानपूरला तो आला 1 मार्च 1630ला तो आला आणि त्यानंतर वेढा पडला. 17 जून 1631च्या आसपास आहे ना काय झालं, त्या ठिकाणी निजामशाही संपली असं त्याला वाटलं. परंतु तो सगळी जबाबदारी कुणाकडे, या महाबत खानाकडे देऊन तो परत कुठे गेला होता, दिल्लीला गेला. कारण का, त्याची पत्नी 14वं बाळंतपण होतं आणि 14व्या बाळंतपणामध्ये जे काय तिचं नाव होतं, मुमताज आहे ना, मुमताज महल मरण पावली आणि त्या तिची प्रिय पत्नी होती आणि पत्नीच्या दुःखात तो इतका बुडाला की ते दक्कनची सगळी जबाबदारी त्यांनी महाबत खानाकडे दिली आणि तो निघून गेला होता. आता या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी ही महाबत खान आणि त्याचा मुलगा खान जमान याच्यावर संपूर्ण जबाबदारी होती. तर शहाजीराजांनी सगळा परिसर, संपूर्ण प्रांत पुन्हा एकदा जिंकून घेतला. राज्य सुरू झालं. शहाजी राजांचा हा सगळा पराक्रम राजमाता जिजाऊ ह्या
शिवनेरीवरून बघत होत्या आपल्या पतीचा पराक्रम आणि शौर्य आणि त्यांचं राजकारण बघून त्यांना फार अभिमान वाटत होता. बाळ शिवाजी राजे हळूहळू त्या ठिकाणी मोठे होत होते. शहाजी राजांचा त्यांना थोडासा सहवास मिळाला होता, परंतु जसं जसं ते मोठे व्हायला लागले तसे तसे त्यांच्या ज्या बाललीला आहेत त्या पाहण्याचा योग शहाजी राजांना त्या काळात नाही मिळाला. परंतु जर शिवाजी महाराजांचं बालपण जर बघितलं आपण तर अत्यंत आनंदी उत्साही, जसं गोकुळामध्ये श्रीकृष्णाचं बालपण गेलं तसंच आहे ना शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. शिवाजी महाराजांना आईसाहेब शिवबा म्हणत. शिवबा आता काय झाला होता, तो दाया आणि ज्या दासी होत्या त्यांच्याकडे खांद्यावर खेळत होता. आनंद उत्सव त्या ठिकाणी निर्माण झाला होता. ते बाळ गुटगुटीत बाळ, आणि त्या गुटगुटीत बाळाला जे शेवटी त्या राजपुत्राचं स्वरूप प्राप्त झालेलं त्या बाळाला, गोंडस बाळाला बरोबर खेळवताना सगळ्यांनाच खूप आनंद होत होता. आणि हळूहळू ते बाळ रांगायला लागलं. एके दिवशी त्यांनी उंबरा ओलांडला. उंबरा ओलांडून तो पलीकडे बाहेर गेला. बाहेरच्या घराच्या बाहेरचा परिसर, त्या परिसराशी त्याची ओळख झाली. तो आता थोडं अन्न खाऊ लागला. पण अन्न खाताना शिवबाचं पोट भरेना की काय, तो बाहेर गेला, उंबऱ्याच्या बाहेर गेले की सगळ्यांच्या नजरा चुकवून तो काय करायचा, मातीचा बुकना भरायचा आणि माती खायचा. मग दासींच्या सगळी धावपळ व्हायची. आणि त्याला एक फार मोठं वेड होतं की मातीत खेळायचं फार वेड होतं. सगळा मातीने माखलेला असायचा. खूप खेळायचा, खूप हसायचा, खूप आहे ना मस्ती करायचा आणि खूप मौज मजा मस्ती आणि खूप खेळणं, हसणं, बागडणं हे शिवबाचं होत असे. आणि मग रात्र झाली की तो जिजाऊ मासाहेबांच्या कुशीत येऊन झोपत असे. झोपत असताना राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांना रामायणाच्या, मारुतीच्या, श्रीकृष्णाच्या, अर्जुनाच्या आणि भीमाच्या या पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगतात. त्या गोष्टी ऐकत आहे ना शिवबा त्या ठिकाणी झोपत असे. बघा, मुलांना काही देताना आलं तरी चालेल, पण मुलांना संस्कार द्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलं जर सुसंस्कृत असतील तर ते तुमच्यासाठी, समाजासाठी, देशासाठी उपयोगी पडतील. अन्यथा त्या मुलांचा काही उपयोग नाही. बघा, जिजाऊ मासाहेब जेव्हा गरोदर होत्या तेव्हा पण त्या व्रतवैकल्य, पूजापाठ आणि ह्या सगळे ग्रंथ, मग ते रामायण असेल, महाभारत असेल, सगळे वाचत होते आणि त्याचा फार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. गर्भसंस्कार चांगले झाले आणि सुसंस्कृत असा हा शिवबा, सुसंस्कृत शिवबा पुढे छत्रपती शिवाजी महाराज झाले. संस्कार फार महत्त्वाचे असतात आणि म्हणून सर्व माता बहिणींनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. बघा, शिवबाचा आवडता खेळ कोणता, तर शिवबाचा आवडता खेळ होता मातीचे ढिगारे आणि त्यात किल्ले तयार करणे. ते आता आपण बघतो दिवाळीत किल्ले तयार होतात वगैरे. त्याच्या मागचं कारण आहे की शिवबाचं बालपण कसं होतं, तसं हे बालगोपाळांनी काय केलं पाहिजे, दिवाळीच्या सणामध्ये किल्ले तयार केले पाहिजेत आणि शिवबाचं बालपण हे पुन्हा या ठिकाणी अनुभवलं पाहिजे सर्वांनी मिळून. तर मातीचे ढिगारे तयार करायचे. मातीच्या ढिगाऱ्यावरती सगळे सवंगडी त्यांचे. आता शिवबाला अनेक सवंगडी त्या ठिकाणी शिवनेरीवरती मिळाले होते. अनेक सवंगडी एकत्र येत होते आणि त्यांच्याबरोबर तो खेळ चालायचा. आपलं म्हणजे तो मातीचा ढिगारा म्हणजे तो गड, मग ते शिवबा गडाचा राजावरती सिंहासन, मग सिंहासन आणि आजूबाजूला सगळं सैनिक आणि मग राजेशाही पद्धतीने आहे ना ते हुकम सोडत त्याचे सगळे सवंगडी त्या ठिकाणी आहे ना वेगवेगळी पात्र त्या ठिकाणी निभावत असत. आणि मासाहेबांनी त्यांना हत्ती घोडे मातीचे बनवून दिलेले होते, ते सगळे त्या ठिकाणी असायचे. आता राजा म्हटलं की त्याला काय आला, त्याला शत्रू आला. मग त्याचेच काही शिवबाचे काही सवंगडी काय व्हायचे, शत्रू व्हायचे आणि मग ते किल्ल्यावर आक्रमण करायचे. मग लगेच शिवबा हुकूम करायचा आणि त्या ठिकाणी आदेश द्यायचा,
तुटून पडा आहे ना, शत्रूंचा बिमोड करून टाका, हर हर महादेव. आणि त्या ठिकाणी मग आहे ना त्या ठिकाणी हे युद्ध व्हायचं. आणि मग त्यांचे जे मावळे होते म्हणजे सवंगडी होते ना, ते आपले खोटे खोटे खाली मरायचे, खाली ना पडायचे, खाली ठार झाले असे खाली पडायचे. आणि एकच तो आनंद उत्सव त्याला आहे ना, सगळे शत्रू सैनिक मेलेला आहे. पण ते सवंगडी काही काळासाठी मरत लगेच परत उभे राहत आहे ना, तर ते जल्लोष आनंदामध्ये उत्साहामध्ये परत आहे ना भाग घेत. तर असं पताका फडकत आणि मग नगारा वाजवत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतके ते दंगून जात. म्हणजे बघा, बाळकडू शिवाजी महाराजांचं आहे की नाही बालपण जे आहे ना, हे बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची ध्येयधोरणं हे आपल्याला बालपणापासून बघायला मिळतात. शहाजी राजे आणि माता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर केलेले जे संस्कार आहेत, ते संस्कार आहे ना महाराजांना खूप मोठी प्रेरणा देणारे होते. मग हे किल्ले वगैरे किल्ल्यांचा जो विजय उत्सव आहे त्या ठिकाणी साजरा व्हायचा, हे सगळं बघत असताना राजमाता जिजाऊंना फार आनंद वाटत असे. तसा ह्या बाललीला ह्या शिवबाच्या चालू असायच्या. सगळे सवंगडी एकत्र यायचे आणि वेगवेगळे खेळ खेळायचे. हा आनंद उत्सव त्या शिवनेरीवर चालू होता. इकडे राजे निजामशाही वाचवण्यासाठी जीवाचं रान करत होते आणि प्रचंड मोठं साम्राज्य पुन्हा त्यांनी निजामशाहीचं निर्माण केलं होतं. त्यासाठी रात्रंदिवस आहे ना ते मेहनत करत होते. त्यांच्याबरोबर असणारे सरदार आणि शहाजीराजे हे काय करत होते, निजामशाही वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि जे बुरार जगदेव आहेत, त्यांची एक फार मोठी इच्छा होती की आपलं तुलादान व्हावं. आणि मग तुलादानाचं त्यांचं स्वप्नसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झालं. पुण्यापासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती एक नागरगाव आहे, त्या ठिकाणी तो तुलादानाचा कार्यक्रम झाला. 24 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंनी त्यांचं तुलादान झालं. त्या सगळ्या वस्तू आहेत, म्हणजे सूर्यग्रहणाचा तो दिवस आहे आणि त्या सूर्यग्रहणाच्या काळात त्यांचं ते तुलादान झालं. आणि ते सगळं गोरगरिबांना ते वाटण्यात आलं, साधू संतांना वाटण्यात आलं. आणि जे विद्वान होते, ब्राह्मण होते, त्यांनासुद्धा ते तुलादानात असणाऱ्या सगळ्या वस्तू वाटण्यात आला. म्हणजे जे देवगिरीचं राज्य होतं, देवगिरीच्या राज्यामध्ये हिंदू राजा देवगिरीचा, त्यांनी त्याच्या काळात होणारे तुलादान, त्याच्यानंतर 300 वर्षानंतर हे पहिलं झालेलं तुलादान की ज्याच्यामध्ये गोरगरिबांना आहे ना धन धान्य, सोनं चांदी, नाणी, कपडे, अन्नपदार्थ हे सगळे वाटण्यात आले होते. म्हणजे एक लक्षात ठेवा, जेव्हा हिंदू राजा राज्य करत असतो ना, तेव्हा सगळी प्रजा अत्यंत सुखमय असते, आनंदी असते. कुणालाही आहे ना कुठल्याही प्रकारची काळजी, चिंता राहत नाही. आया बहिणींची आबरू त्या ठिकाणी सुरक्षित असते. कुठल्याही धर्मावरती कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होत नाही. कुणाच्याही आबरूवरती हात टाकण्याची हिंमत कोणाची होत नाही. अशा प्रकारचं राज्य असतं जेव्हा हिंदू राजा राज्य करत असतो. याच्या उलट आहे सुलतान. आता बघा, हे तुलादानाचा कार्यक्रम झाला नंतर जो सुलतान होता म्हणजे मोगल सुलतान शहाजहान, ज्याला हे सगळं त्याला सगळ्या बातम्या तिथपर्यंत पोहोचत होत्या दिल्लीपर्यंत, त्याला फार चीड आली, संतापलेला होता तो. एक शहाजी राजा मराठा सरदार, आणि तो मराठी सरदार एका मुलाला मांडीवर घेऊन निजामशाही स्वतः चालवत आहे. म्हणजे तो स्वतः निजामशाह म्हणजे बादशाह झाला आहे. त्याचा संपूर्णपणे बिमोड झाला पाहिजे. त्याला संपूर्णपणे त्याला शहाजीला नष्ट करायचा आहे असा त्यांनी आदेश आपल्या सरदारांना दिला. आणि हा आदेश जेव्हा पोचला तेव्हा मग त्यांनी तेव्हा शहाजी राजांच्या ताब्यामध्ये परिंडा नावाचा किल्ला होता. त्या परिंडा किल्ल्याला ह्या शहजादा शुजा आणि महाबत खान आणि त्याचा मुलगा यांनी काय केलं, परिंडा किल्ल्याला वेढा घातला. आता परिंडा किल्ला अत्यंत मजबूत होता. वेढा घातल्यानंतर शहाजीराजे आणि आदिलशहाच्या सरदारांनी काय केलं, तर परिसरामध्ये असणारं जे काही अन्नधान्याचे जे काही शेती होती ना, ते सगळे जाळून टाकले. आता सगळं परिसरच जाळल्यामुळे काय झालं, वेढा ज्या मोगलांच्या सैन्यांनी घातलेला आहे त्यांना अन्नधान्य मिळेना आणि खायला अन्नधान्य नसल्यामुळे ते उपाशी मरू लागले.
आणि वरून काय तर मराठे काय करत होते, आक्रमण करत होते आणि त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. शेवटी सुजात आणि महाबत खानाला तो म्हणजे माघार घ्यावी लागली. शहाजी राजांसमोर त्यांना झुकावं लागलं, मान खाली घालून ते वेढा त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली वेड्यातून आणि ते बऱ्हाणपूरला निघून गेले. जेव्हा ही बातमी सुलतानाला कळाली, शहाजहानला कळाली, तेव्हा शहाजहान आणखीन चिडला. त्यांनी अत्यंत रागट भाषेमध्ये, तापट भाषेमध्ये, तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आणि ती इतकी म्हणजे इतकी त्याला लागली, त्या महाबत खानाला इतकी ती शब्द लागले बादशाचे की तो अगोदरच आहे ना रोगाने व्यापलेला होता, त्याला रोग झाले होते, आजार झाले होते आणि त्या बादशाच्या आणखीन हे शब्द त्याला लागले आणि तो त्या ठिकाणी मरण पावला. महाबत खान मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा खान जमान याच्याकडे ती जबाबदारी आली. आता बादशाने परत आहे ना त्या ठिकाणी हुकूम सोडला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे निजामशाही आपल्याला बुडवायचे आहे आणि शहाजी राजांचं जे वर्चस्व वाढत आहे आणि त्यांचा जो नावलौकिक होत आहे हा त्याला बघवत नव्हता. सर्व बादशाहमध्ये आता निजामशाही असेल, आदिलशाही असेल, मोगलाई असेल, सर्व ठिकाणी शहाजी राजांचा जो पराक्रम आहे त्या पराक्रमाच्या बातम्या सर्व ठिकाणी पसरत होत्या आणि त्यांच्या पराक्रमाचं खूप कौतुक केलं जात होतं की एक मराठा सरदार आज संपूर्ण निजामशाही चालवत आहे. निजामशाही चालवत आहे म्हणण्यापेक्षा शहाजी राजांचं स्वप्न होतं स्वराज्याचं, ते स्वराज्याचं स्वप्न जणू काही त्या ठिकाणी साकार होत होतं आणि ते साकार करण्याचं काम त्या मुर्तुजाला गादी म्हणजे मांडीवर घेऊन शहाजी राजे राज्य करत होते आणि त्याच्या माध्यमातूनच स्वराज्य निर्माणाचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास होता. बघा मग बादशाह आहे का नाही तो दिल्लीवरून निघाला, तो स्वतः निघाला, दख्खनेत आला आणि तो ह्या जो किल्ला आहे दौलताबाद किल्ल्याला तो आला. 1635 मध्ये त्या ठिकाणी तो आला आणि 1635 मध्ये आल्यानंतर त्याने एक ना धमकीचं आणि आमिषाचं पत्र आदिलशहाला पाठवलं. त्याने आदिलशहाला पत्र काय पाठवलं की आम्ही त्या जो शहाजी आहे त्या शहाजीला आम्ही संपवणार आहोत, तुम्ही शहाजीला मदत करायचं बंद करा. तुम्ही जर शहाजीला मदत करायचं बंद नाही केलं तर आम्ही तुम्हालाही संपवून टाकू आणि जर तुम्ही आम्हाला मदत केली शहाजीला संपवण्यासाठी तर मात्र निजामशाहीचा अर्धा भाग आम्ही तुम्हाला देऊ. आता या ठिकाणी धमकी पण होती आणि आमिष पण होतं. निजामशहाला वाटलं की स्वतः बादशाह दिल्लीवरून आहे ना या ठिकाणी दौलताबादेत म्हणजे दख्खनेत आलेला आहे आणि दख्खनेत आलेला बादशाह आज ना उद्या निजामशाही संपवेल आणि नंतर तो आदिलशाहीकडे पण येईल आणि आपल्या साम्राज्याला सुद्धा धोका निर्माण होईल आणि म्हणून त्यांनी काय केलं, बाण बरोबर लागला म्हणजे त्या बादशाचा, आदिलशाहच्या हृदयी बरोबर तो बाण लागला. आदिलशाहने ते मान्य केलं आणि शहाजी राजांच्या मागे खंबीरपणे उभा असलेला एक व्यक्ती ज्याचा आपण पराक्रम बघतोय अनेक भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मुरार जगदेव पंडित, ज्यांना आदिलशाहच्या दरबारी राजाधिराज ही पदवी होती, त्या मुरार जगदेव यांनी आदिलशाही वाढवण्यासाठी आदिलशाहीमध्ये खूप कामं केली, खूप पराक्रम केला होता. त्या आदिलशाही वाढवण्यासाठी त्या आदिलशाहीची चाकरी करत असताना, स्वामीची चाकरी करत असताना त्याला जे जे करता आलं ते सगळं रक्ताचं पाणी केलं त्यांनी अक्षरशः. परंतु बादशाहच्या म्हणतात ना लहरी बादशाह, सगळे सुलतान लहरी होते, त्यांनी त्या मुरार जगदेवांना अटक करण्याचं फरमान काढलं. मुरार जगदेव यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर त्यांची जीभ कापण्यात आली आणि जीभ कापून त्यांना संपूर्ण शहरभर फिरवण्यात आलं आणि संपूर्ण शहर फिरवल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांना ठार मारलं. काय मिळालं? मुरार जगदेव यांनी संपूर्ण आयुष्य निजामशाहीच्या वाढीसाठी चाकरी सेवेमध्ये घालवलं. आदिलशहाने काय दिलं?
ज्या आदिलशाहीला मोठं करण्यासाठी, ज्या आदिलशाहीची चाकरी नोकरी करण्यामध्ये संपूर्ण आयुष्य घालवलं, त्या आदिलशहाने मुरार जगदेव यांना काय दिलं? दुर्दैवी, अत्यंत क्रूर असा त्यांचा अंत झाला. आता त्याच्या मागचं कारण काय असावं बरं? एवढं मोठं क्रूर कटकारस्थान बादशाने का केलं? एक तर मोगलांची आलेली धमकी, आणखीन काय तर आपल्याला काय मिळेल? अर्धी निजामशाही मिळेल. बरं, मुरार जगदेव हा शहाजी राजांचा अत्यंत विश्वासू मित्र आहे, ठीक आहे नाही? आणि शहाजी राजांचं जे शौर्य पराक्रम आहे त्याला मदत कुणाची आहे तर याची आहे. आणि म्हणून आदिलशहाने याचा म्हणजे जगदेव पंडितांचा निर्घुण असा त्या ठिकाणी केला. शहाजी राजांचा एक उजवा हातच केला. आता शहाजी राजांपुढे फार मोठं संकट निर्माण का झालं तर मोगली फौज आणि आदिलशाही फौज एकत्र झाली. आदिलशहाची फौज मोगलांना जाऊन मिळाली. आता हे निजामशाही वाचवायची कशी? आपल्या मागे जे खंबीरपणे लढणारे, आपल्याला मदत करणारे आदिलशहाचे जे सरदार होते ते सरदारच आज आपल्याबरोबर नाही आहेत. संपूर्ण एक सरदार आपल्याबरोबर कायम राहिला असता, तो पण मारला गेला है ना. मुरार जगदेव मारले गेले. आता करायचं काय? आणि मग आहे ना शहाजी राजांनी जिजाऊ महासाहेब शिवबा यांना बरोबर घेतलं आणि जो निजाम होता म्हणजे मुर्तुजा, त्या मुर्तुजाला बरोबर घेतलं आणि माहुलीच्या किल्ल्यात गेले. आता माहुलीच्या किल्ल्यात गेल्यानंतर त्यांना काय वाटलं की आपल्याला कुठून तरी मदत होईल आणि आपल्याला पुन्हा निजामशाही वाचवून पुन्हा निजामशाहीचं वरती आपल्याला राज्य करता येईल आणि स्वराज्याचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल. या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी माहुलीचा किल्ला निवडला. तो पण अत्यंत अवघड आणि अत्यंत बिकट असा तो किल्ला होता. आणि त्यांनी त्या ठिकाणी परत हा जो बादशाह होता त्या बादशाहच्या सरदारांनी ह्या खान जमाननी काय केलं, संपूर्ण माहुली किल्ल्याला वेढा घातला. वेढ्यामध्ये महाराज अडकले. महाराजांनी एक प्रयत्न केला निजामशाही वाचवण्याचा. शेवटचा प्रयत्न त्यांचा होता तो पोर्तुगीजांना त्यांनी पत्र लिहिलं आणि त्यांच्या तो जो त्यांच्या किल्ल्यामध्ये आश्रय मिळावा म्हणजे मला आणि निजामशहा जो आहे मुर्तुजा आणि निजामशाह याला काय मिळावा, आम्हाला दोघांना त्या ठिकाणी आश्रय मिळावा. आणि आश्रय मिळावा म्हणून आहे ना त्या ठिकाणी त्यांनी पोर्तुगीजांना पत्र लिहिलं. तर निजामशाहला म्हणजे समजा आता निजामशाही आदिलशाही एकत्र आलेली आहे, मग पोर्तुगीज हे शहाजीराजांना मदत करतील का? नाही. पोर्तुगीजांनी लगेच संदेश पाठवला. काय संदेश पाठवला की आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही, आमच्या किल्ल्यात तुम्हाला आश्रय देऊ शकत नाही. आणि शेवटचा प्रयत्न त्या ठिकाणी संपला. आणि जो माहुलीचा किल्ला आहे तो संपूर्णपणे तो त्याचा फार मोठं म्हणजे म्हणतात ना गडाला त्या ठिकाणी वेढला गेला होता आणि तो वेढा आणखीनच भक्कम झाला. वेढ्यातून सुटणं अवघड झालं. अशा वेळी त्यांचा एक मित्र होता जो शहाजी राजांबरोबर सतत निजामशाही वाढवण्यासाठी त्याने जो मदत केली, रणदुल्ला खान. या रणदुल्ला खानाने गपचूपपणे आदिलशहाशी संधान बांधलं आणि त्यांना एक पत्र लिहिलं की शहाजी राजे अत्यंत कर्तबगार आहेत, ते अत्यंत शूरवीर आहेत, पराक्रमी आहेत, त्यांचा आपल्या आदिलशाहीसाठी उपयोग होईल. तुम्ही त्यांना त्या ठिकाणी आश्रय द्यावा, त्यांना वतनदारी द्या आणि आपल्या पदरी त्या ठिकाणी शहाजी राजांना घ्या, असं त्यांनी पत्र आदिलशहाला लिहिलं. आदिलशहाला सुद्धा ते पटलं आणि मग आहे ना त्या ठिकाणी शहाजी राजांनी त्या ठिकाणी शरणागती पत्करली. माहुलीचा किल्ला उतरत असताना शहाजी राजांना अत्यंत वाईट वाटलं की 3-3.5 वर्ष आहे ना निजामशाही वाढवण्यासाठी आपण जी मेहनत केली, कष्ट केले आणि ते कुठेतरी आता संपत आहेत किंवा आपली निजामशाही पूर्णपणे मोगलांच्या घशात जाणार आहे, हे बघून त्यांना फार वाईट वाटत होतं की आपल्या डोळ्यात देखत आज निजामशाही संपणार आहे. निजामशाही नुसती नावाला होती, राजा खरं म्हणजे शहाजी राजेच होते आणि शहाजी राजाच त्या ठिकाणचे काय होते, सर्वस्व होते. ते भविष्यातले तिथले सम्राटच झाले असते. परंतु नियतीला ते मान्य नव्हतं.
पण त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता. गड शहाजीराजे, जिजाऊ महासाहेब आणि शिवबा गड खाली अगदी जड म्हणतात ना, यातना किंवा त्रास, दुःख, वेदना, जड अंतकरणाने अंतकरण एकदम जड झालं होतं की एवढं मोठं आपण पराक्रम गाजवला आणि एवढं सगळं वैभव निर्माण केलं आणि ते सगळं आता त्या मोगलांच्या कशात जाणार आहे. आणि महाराजांना फार दुःख वाटलं. ते खाली आले. मुर्तुजा जो निजामशाह आहे त्याला ह्या मोगलांनी ताब्यात घेतलं आणि शहाजीराजे, बाळ शिवाजी आणि जिजामाता ह्या रणदुल्ला खान यांच्या जे काय त्या ठिकाणी तंबू होता तिकडे ते गेले. रणदुल्ला खानाने शहाजी राजांना आदिलशाही म्हणजे आदिलशहाच्या दरबारी त्या ठिकाणी मान सन्मान मिळवून दिला. हे सगळं होत असताना फायदा कोणाचा झाला, लढले कोण आणि फायदा कोणाचा झाला, तो दोन्ही बादशाचा झाला. इकडे निजामशहाचा आणि तिकडे आदिलशहाचा, दोघांचा फायदा झाला. आता ठरल्याप्रमाणे काय झालं की जो निजामशाहीचा जो प्रदेश होता, भीमेपासून उत्तरेकडचा भाग हा मोगलांच्या ताब्यात गेला आणि भीमेपासून दक्षिणेचा भाग जो आहे म्हणजे कोकणासह हा सगळा भाग बिजापूर बादशाला मिळाला. म्हणजे दोन्ही बादशांचा फायदा झाला. लढले कोण, मेले कोण, मराठी. आणि फायदा कोणाचा झाला तर सुलतानांचा, बादशांचा फायदा झाला. पुन्हा या ठिकाणी ह्या शहाजहानने आदिलशाहला सांगितलं की तुम्ही शहाजी राजांना तुमच्या पदरी घेताय, घ्या, आमची हरकत नाही, पण शहाजी राजाला महाराष्ट्रात ठेवू नका, त्याला कुठल्या तरी दूरवरच्या प्रांतात टाका, त्याला शहाजीला काय ते महाराष्ट्रात ठेवू नका. म्हणजे शहाजी राजांची केवढी मोठी दहशत होती बघा, काय पराक्रम होता त्यांचा, त्यांना शत्रू घाबरत होता. शहाजी राजे जर इथेच राहिले असते ना, कारण त्यांची पुणे सुपे ही जहागिरी आहे ती कायम ठेवली होती बादशाने, आणि त्या जहागिरीत जर महाराज थांबले असते शहाजीराजे तर पुन्हा त्यांनी काय केली असती, पुन्हा सैन्यांची जमवाजमव करून पुन्हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला असता शहाजीराजांनी. आणि या सिंहाला या जो सह्याद्री आहे या सह्याद्रीने सुद्धा मदत केली असते. कारण सह्याद्री आहे ना, या सह्याद्रीच्या पर्वतरांगा वीरांना आहे ना, शूरवीर पराक्रमी पुरुषांना फूस लावत असतात, चला उठा लढा, या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, क्रूर सुलतानाविरुद्ध लढा, आणि प्रेरणा देत होता हा सह्याद्री. आणि म्हणून सह्याद्रीमध्ये शूरवीर पराक्रमी पुरुष तयार झाले. फक्त त्याच्या मनगटातच ती ताकद पाहिजे, प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, आणि गुलामी मानसिकता त्याची जर नसेल तर त्या सिंहाला संपूर्ण मदत करण्याची त्यातली जबाबदारीच तो सह्याद्री घेत होता. परंतु दुर्भाग्य, तरीसुद्धा महाराजांनी काय केलं, शहाजी राजांनी आणखीन एक डाव टाकला. आपल्याला जरी महाराष्ट्रात येता येत नसलो तरी इथली जी ही आपली जी हे आहे जहागिरी आहे, पुणे सुपे ह्या प्रदेशातली जी जहागिरी आहे, ह्या जहागिरी सांभाळण्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवबा यांना इथं ठेवायचं. आणि त्यांच्या सेवेसाठी बघा आता 3 वर्ष 3-3.5 वर्ष त्यांनी निजामशाही चालवली होती. आणि बादशाही चालवल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आला होता. त्यांच्याबरोबर असणारी, त्यांच्या हाताखाली तयार झालेली जी माणसं होती ना, ती आता असे काय म्हणतात त्याला, शूरवीर पराक्रमी झाली होती. त्यांच्या मनात भीती वगैरे अजिबात नव्हती. आणि अशी म्हणतात ना, अग्नीतून तावून सलापून तयार झालेली माणसं, ही माणसं महाराजांनी शिवाजी राजे म्हणजे शिवबा आणि राजमाता जिजाऊ यांच्या सेवेसाठी ठेवली. रणदुल्ला खान याच्या छावणीमध्ये जेव्हा शहाजी राजे, शिवबा आणि राजमाता जिजाऊ होत्या, त्यावेळेस शहाजी राजांवरती अत्यंत प्रेम करणारा एक व्यक्ती कान्होजी जेधे, जे मूळचे कारे या गावचे आहेत, हे कान्होजी जेधे हे रणदुल्ला खानाच्या चाकरीत होते. मग
शहाजीराजांनी विनंती केली, कारण कान्होजी जयदेवांचं फार मोठं प्रेम शहाजीराजांवर होतं. मग कान्होजी जयदेवांना आणि त्यांच्या कारकून त्यांचा होता जो, त्यांना दादोजी पंत म्हणून त्यांना माझ्याकडे द्यावं अशी विनंती शहाजीराजांनी रणदुल्ला खानला केली. मग रणदुल्ला खानाने लगेच ती मान्य केली आणि खारेचे जे कान्होजी जयदेव आहेत अत्यंत पराक्रमी पुरुष, आणि ते सुद्धा मग शहाजीराजांच्या म्हणजे शहाजीराजांकडे आले. तर अशा प्रकारे शहाजीराजांनी तीन साडेतीन वर्ष हे निजामशाही चालवली. परंतु त्यांच्या डोळ्यात देखत निजामशाही त्या ठिकाणी संपली. निजामशाहीचा अर्धा भाग हा मोगलांकडे गेला आणि अर्धा भाग आदिलशाहीकडे गेला. परंतु शहाजीराजांनी स्वराज्याचा पाया रचला. त्यांच्या तालमीत तयार झालेली जी माणसं आहेत ना, ती माणसं त्यांनी शिवबाजवळ ठेवली आणि रणदुल्ला खानाबरोबर ते आदिलशाहीत गेले. आणि आदिलशाहीमध्ये त्यांना बंगलोरची त्या ठिकाणी तंजावर व तिकडची जहागिरी त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणी ते कर्नाटकामध्ये ते स्थायिक झाले. पण संपूर्ण त्यांचं लक्ष कुठं होतं? पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये बाळ शिवाजी, राजमाता जिजाऊ आणि महाराजांनी जुने जाणते तज्ज्ञ अत्यंत मुत्सद्दी शूरवीर पराक्रमी लोक ही शिवबाबरोबर राजमाता जिजाऊ यांच्याबरोबर ठेवली होती. आणि मग शिवबांचा इतिहास, शिवबा छत्रपती शिवाजी महाराज कसे झाले याचा इतिहास आपण पुढच्या भागात आपण बघू. पण एक मित्रांनो लक्षात ठेवा की सुलतान अत्यंत क्रूर होते. सुलतानांच्या काळामध्ये आया बहिणींच्या अब्रू सुरक्षित नव्हत्या. की काय होतं त्या काळामध्ये, स्त्रियांच्या अब्रूवरती आहे ना घाला घालत. बघा कुठल्याही हिंदू राजा आहे ना, कुठल्याही हिंदू राजाने कधीही जबरदस्तीने कोणाच्या राज्यावरती आक्रमण केले किंवा त्याची लूट केली, त्याचं धर्मस्थळ पाडले किंवा त्याच्या धर्मस्थळावरती नुकसान केले किंवा स्त्रियांना बाटवले, स्त्रियांच्या अब्रूवर हात घातला, असं कधीच झालं नाही. परंतु सुलतान ते करत. राक्षसी प्रवृत्तीचे सुलतान मात्र स्त्रिया आया बहिणींच्या अब्रूवरती हात घालत. किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या. किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या. किती शामुकी जहाजी फाकविल्या. किती देशांतरी धाडिल्या. कित्येक सुंदरा हाल हाल होऊन मेल्या. अशी अवस्था होती त्या काळात. स्त्रियांचं जगणं, त्यांचा मान सन्मान कुठेतरी नष्ट झाला होता. आणि म्हणूनच जणू काही राजमाता जिजाऊंच्या रूपामध्ये साक्षात आई भवानी त्या ठिकाणी आली होती. आणि जिजामातेच्या पोटी जन्माला आलेले शिवबा म्हणजे साक्षात शिवाचा अवतार आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्यामध्ये सर्व आया बहिण्यांच्या अब्रू सुरक्षित होती. देव, देश आणि धर्माचं राज्य निर्माण झालं. या विषयावर आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.